ज्योत्स्ना, मी तुला थोडंसं थांबवतो. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारजी आपल्या सोबत आहे. सुधीर भाऊ, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडते 4 वाजता आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं या पत्रकार परिषदेकडे. साधारणतः 31 जानेवारी 2026 पर्यंत सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार आपल्याला साऱ्या निवडणुका कॉर्पोरेशनच्या संपायच्या आहे आणि त्या दृष्टीने व्यक्तिगत रीतीने मला वाटतं की ज्या जिल्हा परिषद मध्ये 50% कमी आरक्षण आहे त्या जिल्हा परिषदा व 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा सुतोवाच आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये ते करतील. कारण काही जिल्हा परिषदेमध्ये 50%पेक्षा कमी आरक्षण आहे, त्याच्याही निवडणुका 31 जानेवारी पर्यंत घेणं हे क्रमप्राप्त आहे. आणि त्या दृष्टीने व्यक्तिगत रीतीने मला वाटतं की 29 महानगरपालिका आणि काही जिल्हा परिषदा या घोषित होण्याची शक्यता आहे. बर, पण सुधीर भाऊ, विरोधकांचं सुद्धा म्हणणं होतं की जो मतदार याद्यांमध्ये जो घोळ झालेला होता, दुबार नावं आली होती, आधी तो घोळ निस्तारा आणि मग निवडणुका घ्या, अशी मागणी विरोधक करतायत. काय असतं, झोपी गेलेला जागा झाला. काय असतं, निवडणुकीची कार्यक्रम एकदा घोषित झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण माहिती देणं हे गैर आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 25 जानेवारी हा मतदार राजा जागृती दिवस असतो आणि मतदानाच्या संदर्भामध्ये आणि निवडणुकीच्या संदर्भातल्या पारदर्शकतेसाठी आणि मतदार यादीच्या अतिशय दोषरहित यादीसाठी आपण बूथ लेवल एजंट केलाय. मग यांच्या एजंटनी काय केलं, अभ्यास करायला हवा होता. तेव्हाच आक्षेप घ्यायची, हरकती घ्यायची तारीख असते, तेव्हा हरकती घ्यायच्या नाही, आक्षेप घ्यायचा नाही. काही राजेशाही थोडी आहे की कधी सांगायचं आणि कधी म्हणायचं. आक्षेप घ्यायची तारीख देते ना, जेव्हा तुम्हाला आयुक्त महोदय, निवडणूक आयुक्त महोदय, जिल्हाधिकारी महोदय तारखा देतात की ही मतदार यादी प्रारूप प्रकाशित झाला आहे, या मतदार यादीच्या संदर्भात आपले आक्षेप असतील तर आपण नोंदवू शकता. काही ऍडिशन असेल तर ऍडिशन करू शकता, काही डिव्हिजन असेल तर डिव्हिजन करू शकता. आता आम्ही जर बाकी कामातच व्यस्त राहिलो, निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये काहीच लक्ष नाही आणि मग सिलेबसच्या बाहेरचा प्रश्नपत्रिका असं म्हणून थोडी काम करता येईल. शेवटी नेते म्हणून आमच्यावर काही जबाबदार आहे, कर्तव्य, दायित्व आहे की नाही, की संविधान फक्त आम्हाला अधिकारच देतो, आमचंही कर्तव्य आहे ना पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आणि पक्षाचे नेते म्हणून. आणि निवडणूक आयुक्तावर जबाबदारी ढकलून कसं चालेल. मग तेव्हा तुम्ही जेव्हा मतदार यादी लावल्या जाते तुम्ही ढुंकूनही पाहायला तयार नाही. तेव्हा आता तुम्ही नंतर सर्व मुदत संपल्यावर एखाद्या विद्यार्थ्यांनी एक्झामचा फॉर्म भरायच्या नंतर तारीख गेल्यावर कितीही सांगितलं मी बुद्धिमान आहे, त्याचा उपयोग होत नाही.